तुळजापूरला चैत्र पौर्णिमेच्या उत्सवामध्ये नेमकं काय घडलंय याची उत्सुकता सगळ्यांनाच आहे. कारण का जे व्हिडिओ जो सोशल मीडियावरती दिसत आहेत त्याच्यामध्ये दोन्ही बाजूने जे आहे ते काहीतरी फेकाफेकी झालेली होती. परंतु नेमकं काय घडलं, ज्यांच्यासोबत हे सगळं घडलं ते आपल्यासोबत कृष्णला आहे आणि मच्छिंद्रजी देखील आहेत. नेमकं काय घडलं त्या दिवशी, का वाद झाला हा प्रश्न पडतो. जसं दरवर्षीप्रमाणे आम्ही चैत्र पौर्णिमेसाठी जातो, तर आम्ही तिथे देवीच्या दर्शनासाठी सगळ्या भाविक भक्तांना घेऊन गेलो होतो. तर तिथं गेले असताना काय त्याच्या डोक्यात समोरचं जे आहे त्यांच्या डोक्यात काय खुन्नस होती किंवा काय विचार होते याची आम्हाला काही कल्पना नाही. आम्ही तिथून रिटर्न येताना त्यांच्या घरातील लोकांनी किंवा त्याच्या शिष्य परिवारातील लोकांनी आमच्या अंगावरती थुंकण्याचा प्रयत्न केला. त्याच्यानंतरनं त्याच्या आईने काठी फेकून मारली. त्याच्यानंतरनं मग हा सगळा कालवा चालू झाला. त्याच्यासोबत एका गोणीमध्ये नारळ, कवळे, परत त्याच्यानंतर भोपळे वगैरे सगळं मटेरियल रेडी होतं. त्याने ते एक एक काढून सगळ्या आमच्या लोकांच्या अंगावरती फेकण्याचा प्रयत्न केला. कोण आहे हा इसम आणि का तुमच्यावरती त्याचा राग आहे, का असं करतायत ते? त्याचं नाव स्वप्नील लांडे, तो राहायला पुण्यामध्येच आहे. आम्ही पुण्यातच राहतोय. तोही धार्मिक क्षेत्रातलाच आहे. धार्मिक क्षेत्रात असताना देवाची सेवा करता करता कुठेतरी समाज प्रबोधनाचं आपण कार्य करतोय, समाजसेवा करतोय, गोरगरिबांना मदत करतोय, आपल्या परीने होईल तेवढा आपण समाजसेवा करण्याचा प्रयत्न करतोय. तर ह्या सगळ्यातून त्याच्या नजरेत ते खूपच असेल किंवा त्याला ते देखवत नसेल अशा उद्देशाने त्यांनी हे केलं असावं असं आम्हाला वाटतंय. पण का तुमचा आणि त्यांचा आधीचा काही जुना वाद आहे का? त्या वादामुळे हे सगळं घडलंय का? काय नेमकी किनारी या वादाला? जुना असा काय वाद नाही आमचा. हे जे काय आम्ही जे धार्मिक कार्य करतो तो पण ते कार्य करतो. त्या अनुषंगाने त्या डोक्यामध्ये काहीतरी आमच्याबद्दल राग असेल, त्यामुळे त्यांनी या गोष्टी केलेल्या आहेत. व्हिडिओ जो दिसतोय त्याच्यामध्ये ते रथात आहेत, एक महिला उभ्या आहेत आणि त्यांनी मग तुमच्याकडे बघून काहीतरी कमेंट केल्या किंवा त्यानंतर मग काहीतरी फेकून मारलं. ते कोण आहेत त्या सगळ्यांचे, काय पार्श्वभूमी? त्या व्हिडिओमध्ये जे दिसत आहेत ते एक थोडं वयस्कर आहेत, ते त्याच्या आई आहेत आणि दुसरे एक आहे ती त्याची बहीण आहे. तर त्यांच्यापासूनच, त्याच्या आईपासूनच ह्या सगळ्या गोष्टीची सुरुवात झाली. तुम्ही किती जण होतात खाली? म्हणजे तुम्ही खाली होतात, ते रथामध्ये होते, तुम्ही खाली किती जण होतात आणि तुमच्यावरती काय मारहाण झाली? नंतर तुम्हाला कोणाला जखमी वगैरे कोण झालंय का? ऍक्च्युली ते रथात नव्हते. मंदिराचे तिथे एक पार आहे, ते त्या पाराच्या वर होते ना आम्ही सर्वजण खाली होतो. आमच्यासोबत एक 300-350 लोक होते. पण आमच्या डोक्यात असा कोणत्याही प्रकारचा पूर्वनियोजित कट नव्हता. तसं त्यांनी पूर्वनियोजित सर्व तयारी करून आला होता, असा आमच्या डोक्यात कोणताही प्रकारचा उद्देश नव्हता. त्यामुळे आम्ही त्याच्या प्रत्येक गोष्टीला प्रतिहार करू शकलो नाही. अच्छा, पण तुमच्याकडे जे काही लोक तुम्ही सोबत होता त्यांना ते काय फेकून मारलं तेव्हा काय लागलंय का? लोक काय जखमी झाले? हा, बरेचशा लोकांना लागले. रॉड फेकून हाणले होते, परत नारळ वगैरे फेकलेले, कोणाला छातीत, कोणाला डोक्याला, किंवा तिथं जे दुसरे भाविक भक्त होते त्यांनाही ते लागलेलं आहे. पोलीस कंप्लेंट केली तुम्ही? त्या पोलीस कंप्लेंट करायला ही जी गोष्ट झाली ही लगेच सोशल मीडियावर सगळीकडे व्हायरल झाली. पण त्यांनी स्वतःही केली. मग हे आमच्या घरातल्यांना किंवा आमच्यासोबत जे लोक होते, काही वयोवृद्ध होते, काही लहान मुलं होते, त्यांच्या घरापर्यंत ही गोष्ट गेल्यानंतर त्यांनी आम्हाला कॉल केले, बडबड करायला चालू केली की बाबा आमची लोक तुम्ही घेऊन गेले, त्यांच्या जीवाला काय झालं तर कोण जबाबदार आहे? तर मग आम्ही ह्या सगळ्यातून त्यांच्या इलाजासाठी लगेच पुण्यात निघालो. आम्ही काही पोलीस कारवाईसाठी काय आम्ही तिथे थांबलो नाही. पण तुम्ही सुद्धा काहीतरी खालून फेकून मारते असं दिसतंय व्हिडिओमध्ये. म्हणजे त्यांच्याकडून आल्यानंतर तुम्ही त्याला प्रत्युत्तर दिले? हो, जे काय त्यांनी फेकून हाणलंय तर असं आमच्यातलं तर कोणी करण्याचा प्रयत्न केला आहे का नाही एवढा तर ह्या गर्दीत काय समजणार नाही. पण आजूबाजूचे पण भरपूर लोक जे आमच्या सोबत नव्हते, असे भाविक भक्त पण त्यावेळेस तिथं होते उपस्थित, तर ते त्यांनी फेकलं असावं किंवा कोणाच्या अंगावर आलं तर त्यांनी स्वतःचा संरक्षण करण्यासाठी केलं पण असू शकतं. आता कारवाई झाली पाहिजे त्यांच्यावरती अशी मागणी तुमची, कारण हे सगळं प्रकरण तुळजापूरमध्ये घडलंय, महाराष्ट्राचं कुलदैवत आहे, अशा ठिकाणी अशा गोष्टी घडल्या. जे काय तुळजापूरमध्ये घडलंय हे तर निंदनीयच आहे की असं देवाच्या ठिकाणी हे सर्व घडलंच नाही पाहिजे. परंतु त्यांच्यावर कारवाई व्हावी नाही व्हावी ही पुढची गोष्ट राहिली. परंतु सोशल मीडियावरती व्हिडिओ बनवून ते एकमेकांविरुद्ध ट्रोल करतायत किंवा समोरच्याची इज्जत घालवण्याचा प्रयत्न करतात. काही खरं काही खोटं बोलून ते समाजाला भरकटवण्याचा प्रयत्न करतात. हे सगळं थांबलं पाहिजे. तर हा वाद अख्खा महाराष्ट्र पाहतोय, कारण का महाराष्ट्राचं कुलदैवत तुळजाभवानी आहे आणि अशा ठिकाणी मंदिराचं पावित्र्य जपलं जावं अशी मत या सगळ्यांकडूनच व्यक्त केलेलं पाहायला मिळत आहे. कॅमेरा पर्सन दीप मिश्रासह रोहन कदम, जय महाराष्ट्र न्यूज, पुणे.